नक्कीच जितेंद्र पाटील पागोडे यांच्याकडून किशोर घरत यांना नक्कीच या ठिकाणी स्पर्धेच्या सामन्याला सुरुवात नाही तिथपर्यंत बक्षिसांची खैरात चालू आहे. जितेंद्र पाटील पागोडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 रन काढल्यानंतर किशोर घरत यांना म्हणजे 1 धाबेसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस लावलेली आहे. नक्की 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जाऊया फुंडे संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. मॅच क्रमांक नक्कीच आपण पाहतोय 3. मॅच क्रमांक 3 गोलंदाज असेल पाहूया या ठिकाणी नसीब. नक्कीच दादर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातो, पेन तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा नशीब. दादर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा असा जाणता राजा दादर संघाचा गोलंदाज आपण पाहतोय नशीब. तर नक्कीच उरण तालुक्याची एक फेमस जोडी आपण पाहतोय फोंडे संघाची किशोर आणि कुणाल. हा सामना नक्कीच दर्जेदार होणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं खेळी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीचा गोलंदाज नशीब एक्सप्रेस आपण पाहतोय, ज्याला आपण दादर एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जातो. तर नक्कीच स्ट्राईकला असेल आता मात्र किशोर. किशोर गोलंदाजी ट्रॅक वर नशीब कुंडेगाव एंड कडून. तर समोर असेल एक किशोर, एक ब्रँड खेळाडू म्हणून ओळखला जातो. या खेळाडूला एक चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव मात्र काढली आहे. 1 धावेने आपलं खातं खोललंय. धाव संख्या धावफलकावर पुढे सरकते. 2 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच शांतपणे संयमी खेळी चालू आहे, परंतु हे 2 खेळाडू आहेत ना, हे जास्त वर शांत खेळू शकत नाही. दोन्ही वादळ आहेत आणि हे वादळ कधी घोंगवतील हे सांगू शकणार नाहीये. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. एक चेंडू, अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे, म्हणून तर त्याला दादर एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. या चेंडू मागे एक भन्नाट वेग पाहायला मिळाला, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला. पेन तालुक्यातील नामवंत संघांमध्ये गणला जाणारा हा जाणता राजा दादर संघ नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल या ठिकाणी नशीब. एक चेंडू फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू अडललाय, स्टंपला चेंडू लागलाय आणि स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतोय. तिथपर्यंत 1 धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धावफलकावर 3 वर जाऊन पोहोचते. नक्की 3 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. तीन धावा धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी आणि 3 धावायला सुरुवात झाली आहे शांत, परंतु ही शांत सुरुवात कितपर्यंत शांत राहील. कारण फुंडे संघाची दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. पाहूया नशीब पुढचा चेंडू. मोठा फटका आहे, परंतु हवेत आहे, जेल आहे, जेल खाली 2 क्षेत्ररक्षक धावतायत. इथं मात्र तू कॉलिंग करणं गरजेचं. कॉलिंग करायला पाहिजे होती, कारण तो खेळाडू येत होता, परंतु समोरचा खेळाडू दिसल्यानंतर तो थोडासा घाबरला आणि त्यामुळे लांबूनच हात टाकले आणि त्यामुळे ही जेल घेता आली नाही. एक मोठ्या खेळाडूला जीवदान मिळाला आहे. कारण इथं पाहतोय आपण षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या आखरेखीस धाव संख्या धावफलकावर लागते. 4 धावा धावफलकावर, कोणताही विकेट नाही आहे. परंतु यानंतर आवाजामध्ये बदल असेल. जाऊया जयेश भोसले सरांकडे. मी घेतो राजा. धन्यवाद. हॅलो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकत होतात या सामन्याच्या दरम्यान, जिथे खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आदरणीय विवेकजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. चेतनजी स्वामी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना तुम्ही पाहिलं. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय जाणता राजा दादर या टीमने घेतलेला पाहायला मिळाला.
पहिल्या षटकामध्ये ज्या रीतीची नशीबने गोलंदाजी केली, मला तर एका क्षणाला असं वाटलं की कळवे संघ अपोनंट आहे की काय, त्याने याच्यात रागारागातच बॉल टाकले होते. वेगाने गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावरती तो पाहायला मिळाला. परंतु ही बाब विसरून चालता कामा नये. गेले अनेक वर्ष सातत्याने मैदानावर गाजवणारा खेळाडू किशोर ला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, कुणाला मैदानावरती, आणि त्यांनाही आपला आत्मविश्वास कुठे ना कुठेतरी जो काही गमावलाय त्या आत्मविश्वासाने खेळ करावा लागणार आहे. फलंदाजी करावी लागेल. संघाचा हुकुमाचा एक्का म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष त्याने मैदानं गाजवली, त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. नदीमध्ये करण्यात आलाय. प्रियेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पेण तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज नशीबचं पहिलं षटक पाहायला मिळालं. केवळ 4 धावांचं राहिलं होतं. 2 षटकांचा त्याचा स्पेल निश्चित पाहायला मिळेल, कारण ज्या रीतीने त्याने गोलंदाजी केली. पुढचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला, कट केलाय किशोरच्या सीमारेषेच्या बाहेर चौकार. उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला आणि अगदी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच वेळेला स्वीपर कव्हरच्या बाहेर येणारा हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. होय, टाइम लिमिट्स आपण याकडे लक्ष वेधूयात की विदिन 4 षटक जे आहेत ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हाताळायचे आहेत. पुढचा बॉल प्रियेश उजव्या हस्तीच्या बाहेर, वॉट अ ग्रेट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर कट, चौकार. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. तो पुन्हा आलाय. किशोर घरत मैदानाच्या आतमध्ये आला परत. त्याने 2 चौकार ठोकल्यात. 2 बॉल 2 चौकार त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12, 12 ऑन दी बोर्ड. उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवला होता, बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत 12 बनल्यात. पहिल्या व्हाईट बॉलसाठी डीआरएची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर डीआरएची मागणी बॅटिंग टीमने इथे केलेली पाहायला मिळाली. विविध कॅमेरा अँगलने या गोष्टीची शहानिशा इथे करण्यात येईल. आयोजन समिती याकडे लक्ष वेधून आहे, कारण आमचे तिसरे अंपायर खरं तर जेवणाच्या ब्रेकसाठी गेलेत आणि म्हणून आयोजन समितीमधील अविनाशी पाटील या गोष्टीची शहानिशा करतायत. 12 तर बनल्यात. मात चांगली पाहायला मिळणार, कारण किशोर सारखा खेळाडू कुणाल जर आणखीन काही काळ तर मैदानाच्या आतमध्ये त्याने व्यतीत केला तर धावांचा रतीब रचण्यामध्ये तो मागे राहणार नाही. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो. आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशिष्ट चेंडू उपलब्ध करून देण्यात आलेला पाहायला मिळतोय, ज्याच्यावर काँग्रेस चषक हे देखील लिहिलेलं पाहायला मिळालंय. बॉलचा अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. कीप रोलिंग. पीटीसीची इथे सातत्याने मागणी करण्यात आलेली पाहायला मिळाली आणि फलंदाजाच्या बॉल रीच मध्ये आहे की नाही याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळाली. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल, कारण बॉलवर बॉल डिलिव्हर करताना अगदी रेषेमध्ये आलाय. येस, नॉन स्ट्रायकर एंड आलाय. रिव्ह्यू रिटर्न मिळणार. येस, ज्यावेळेला पंचांचा निर्णय, ग्राउंड पंचांचा निर्णय ग्राह्य धरला जातो त्यावेळेला हा रिव्ह्यू नेहमी रिटर्न होतो आणि तो रिव्ह्यू रिटर्न होईल. धावफलकावरती धावा बनल्या त्या अर्थात 12. हा डॉट बॉल आला. नॉन स्ट्रायकर एंड कॅमेरामनच्या मधोमध आला आणि हा डीआरएस तुम्ही रिप्ले पाहू शकता. पुढचा बॉल बॅकफुटला आले होते, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतः धारातीर्थी पडला. एक युवा गोलंदाजी करत असताना प्रियेशला तुम्ही पाहताय काय टप्पा पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे, व्हेरिएशन चांगलं आहे. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी
जी करायची आणि ती इथे करत असताना तो पाहायला मिळतोय. तो सुवर्ण मध्ये त्याला सापडला. अनेक वेळा आपण म्हणतो ना की सोन्याचा हात असून चालत नाही, सुवर्ण मध्ये सापडणं गरजेचं, आणि तो सुवर्ण मध्ये त्याला सापडलाय. खोला ठेवला होता, इनसाइड आउट, डीप एक्सा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, किशोरच्या बॅटमधून आलाय षटकार. अजिजी मात्र पुंडे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. पुढचा हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 पाहायला मिळाल्यात. आता धावा येऊ लागल्या. 19 बनल्या. 19 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना जी.पी. पुंडे या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे. भालचंद्र स्पोर्ट्स जी.पी. पुंडे या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 18-19 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आहे. जगातले भारी 19 फेब्रुवारी, आणि तो दिवस देखील लवकरच येतोय. परंतु आजचा दिवस तितकासा महत्वाचा आहे. आज प्रपोज डे आहे. सर्वांनी आवर्जून माझ्याकडे पाहिलं. आज दिवस का महत्वाचा, उद्याचा आणखीन काहीतरी. होय, 14 फेब्रुवारी तेवढी जवळ आली आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला होता. नशीबही चांगलं राहिलं आहे. ज्या वेगाने तो गोलंदाजी करतो, टप्पा चांगला ठेवतो, वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, सडपातळ बांधायचं आहे, आणि याच जोरावरती सातत्याने मैदानं गाजवली आहेत त्याने. प्रचंड वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा नशीबला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. टप्पा, चुकता, वेग. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 20 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा रोखल्या गेल्यात, किंबहुना पहिल्या 2 सामन्यामध्ये धावा चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये क्रिकेटने कलाटणी दाखवली. 6 बॉल 13 धावा डिफेंड झाल्यात. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज उंच गेला. क्षेत्ररक्षक 4-5 आलेत, परंतु झेल काही पकडू शकलेले नाहीत. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ पोहोचले होते. चौघांची शेती आणि चौघांनीही केली माती. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. तो जो दमकमी ते दाखवा लागणार आहे, किंवा ती रिक्स घ्यावीच लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. ती रिक्स तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. धावा गोळा करण्यासाठी मोठे फटकेबाजी करावीच लागेल. आपण सातत्याने मैदान गाजवण्यासाठी आणि स्पर्धा गाजवण्यासाठी आलेलो आहोत. ज्या नावाने आपल्याला ओळख दिली आहे, त्या नावाला, त्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ कुणाला करावा लागेल. खोलातला बॉल होता, खोलून काढला, हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. या वेळेला स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर च्या अगदी मधोमध, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय खणखणीत, दणदणीत, सणसणीत चौकार. कुणाल घरात एक चेंडू गोलंदाजाचा, एक चेंडू फलंदाजाचा.
काही चेंडू गोलंदाजांचे, काही चेंडू फलंदाजांचे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनायचे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा गोष्टी नियमित आणि नित्य नियमाने पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डेटला हिट केलं. नशीबकडे नशीब सोडून सर्व काही पाहायला मिळालं. विकेट मिळाली नाही, परंतु अगदी त्याच वेळेला धावांवरती अंकुश त्याने लगावलं. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनल्या त्या 10च्या धावगतीने 30 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 3 षटकांच्या समाप्तीनंतर घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या जवळचे आणि निकटवर्ती मित्र माजी सरपंच, माजी उपसरपंच, बिनविरोधी उपसरपंच नवघर गाव आणि अगदी त्याच वेळेला 40 प्लसचा एक युवा खेळाडू दिनेश वसंत बंडा आज ते देखील व्यासपीठावरून तो आस्वाद घेतात. ते म्हणत असतील किशोरची बॅटिंग व्हायला हवी. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा, यू थक करना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. किशोर बॅटिंग करावी लागेल त्याला, रन्स गोळा करावा लागतील त्याला. 30 बनल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, हॅमट केला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल, षटकार. मिलिंद घरत साहेब आणि त्याच वेळेला अगदी त्यांचे मित्र गिरीश घरत यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार जर का लगावलाय किशोर घरतने तब्बल 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाईट क्रिकेटमध्ये अगदी जवळून पाहिलेले 1,30,000 काही दिवसापूर्वी पाहायला मिळाले होते. सूरज पाटील वाघिलीवाडा. खरं तर आज पाहायला मिळतील की काय. 20,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची धाव आता बाटर खाऊन जाणार का भाव. अतिरिक्त धाव आली आहे. स्कोर कार्ड वरती 37 ऑन दी बोर्ड. दादर संघ जाणता राजा या नावाने सातत्याने मैदानावरती खेळताना या संघाला तुम्ही पाहिलं. ज्या पद्धतीने पेण तालुका हे गणपती बाप्पाचं घर म्हणून पाहिलं जातं आणि खरं तर या गावांमध्ये सातत्याने क्रिकेटला अगदी जगलं जातं असंच म्हणावं लागेल. यावेळेचा बॉल वळण घेतलाय. वळणच घेतला नाही तर हातभर वळण घेतला. काटा बदलला या बॉलने. ऍक्शन रिप्ले पाहावा आणि पाहतच राहावा. मला वाटतं किशोरलाही बॉल कळाला नसावा. अंपायर ही चकित झाले या बॉलकडे पाहत. काय कटर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. काय बॉल टाकला. वेग प्रचंड आहे परंतु त्याच्याकडे रितेशकडे कटरी चांगले आहेत. हा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. 37 आहेत. पुढचा बॉल आडवा बाटे ऑन साइडला, फाईन लेगला, आउटफील्ड पास, रन मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत चौकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. किशोर घरत याने 3 बॉल 3 सिक्स मारले तर मिलिंद घरत आणि मित्र गिरीश घरत यांच्याकडून 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाल्यात. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर 41 आहेत. 41 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू एक येणं बाकी राहिलंय. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वरती भर. पेण आहे गणपती बाप्पाचं घर आणि याच दादर गावामध्ये सर्वाधिक जास्त मूर्तिकार पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लॉफ केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एल स्ट्राईक केला. ठोकला. षटकार. वरती 47 बनल्या. 4 षटकांचा खेळी संपला. दादर आणि राबे गाव अगदी जवळ आहेत आणि अगदी मध्यस्थ एक अगदी सुंदर क्रीडांगण पाहायला मिळतं आणि जिथे अनेक स्पर्धा सातत्याने होतात. परंतु या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चर्चा करायची झाली ना तर अनेक संघांचे सामने तितकेसे चर्चेचे विषय राहतात. स्कोर कार्ड वरती 47 बनल्यात. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. स्वराज येत असताना बाला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती. दादर संघाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. एक चांगली मॅच पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. त्यात काही शंका नाही आहे कारण ज्या रीतीचा क्रिकेट दोन्ही संघाने खेळलाय. दोन्ही मातब्बर संघ आहेत. एक उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील तर एक संघ पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी क्रिकेट सातत्याने चांगलं केलेलं पाहायला मिळालंय. दादरकरांची एक खासियत आहे कारण एखादा सामना जर का जिंकले ना तर मला वाटतं ट्रक भरून आदगीड पब्लिक गावातून येऊ शकते. या ती मात्र शंका नाही कारण सर्वाधिक जास्त पब्लिक या गावांचे सामने पाहण्यासाठी येतात. शेवटचं षटक स्वराज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 47 बांधलाय. जास्तीच्या धावा इथे पाहायला मिळतील का. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने रायझिंग डिलिव्हरी. लाऊड अपील केली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये हेच अंपायरने इथे सांगितलं आणि निदर्शनास आणून दिलंय. डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले पहा. बाउन्सर होता. तिखट होता. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 12 धावसंख्येवरती कुणाल नॉट आउट बॅटिंग करतायत परंतु सातत्याने एक स्ट्रोक मेकर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोठ्या फटक्यांसाठी जाणारा हा खेळाडू आज शांत आहे कारण परिस्थिती ज्या रीतीने पाहायला मिळाली आहे ना गोलंदाज वरचढ राहिलेत. पुढचा बॉल आडवा बाटने केला. कुणाल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतील 4. आला कुणालच्या बॅट मधून चौकार. पहिल्या एकंदरीत आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड वरती धावा 51 बनल्या. चौकार आला. 51 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. जाणता राजा दादर संघ मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता परंतु कुणाल थांबेल तर कुणाल कसला ऑन साइडला केलाय. गॅप त्याने शोधला. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रन मिळतीच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात पोर. चौकार. हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. भालचंद्र स्पोर्ट जीपी फुंडे टीम मॅच मध्ये शिरकाव करते. 59 धावा धावलकावरती बनल्यात. 55 आहे. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. शॉट फाईल 130 सर्कल मध्ये. सिंगल इथून येते. 56 धावा धावलकावरती पाहायला मिळतील. एकंदरीत या सिंगलच्या बरोबरीने मागील सामना जिथे मात्र आपण पाहिला तर जय हनुमान
मुळेखंड संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं होतं. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लक्ष वेधूयात. SPCC करंजा संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई, मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम कॅप्टन या. चला टॉस साठी आपण लक्ष वेधतो आहोत. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जासईकर अगदी वेळेतच येतात. खोलातला बॉल बॉटम हँडचा वापर केला. आडवा बाटने सुपला शॉट. रन्स मिळतील 4. हा चौकार. Put 60 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. आता इथून फाईट केली जाऊ शकते. चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. 38 धावा 17 बॉल मध्ये नॉट आउट. बॅटिंग करत असताना किशोर घरतला तुम्ही पाहताय 60 बनलेल्या पाहायला मिळाल्या. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. SPCC करंजा टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल आडवा बाटणे इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. टॉप ऑफ दी बाउन्स आले होते. हा पंप पुल केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वेगाने धावतोय किशोर. 2 रन्स मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने 62 बनल्यात आणि जिथे धावफलकावरती 62 आहेत. 63 रनचं टार्गेट आहे. 40+ चे खेळाडू आज वेगाने धावतायत. याचं कारण देखील तसंच आहे. कल्पेश पीठ आणि कल्पेश घरत यांनी आणलेली ही संकल्पना. उरण तालुक्याचे सर्वाधिक जे 40+ चे खेळाडू आहेत ना आज 20+ बनलेत. याचं कारण आहे कल्पेश पीठ आणि त्याचंच कारण मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावताना तुम्ही किशोरला पाहिलं. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस होणं बंधनकारक आहे. टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ SPCC करंजा आणि त्याच्या अगेन्स्ट मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. 62 बनला. 63चं टार्गेट आहे आणि या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे बघूयात आणि आवाज ऐकूयात विवेकजी पाटील सर यांचा. थँक्यू सर. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच येते आपल्या भेटीला 4था सामना येतो. मी समाधान भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं या सामन्याचं नाणेफेक करायची. आपल्या शुभ हस्ते नक्कीच नवघर कोंडेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आपण पाहतोय समाधानजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. हेड आणि टेल. हेड. एक मिनिट थांबायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जासई संघ आहे आणि जासई संघाने हा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर काय डिसिजन असेल आपलं? फिल्डिंग करू. प्रथमतः आपण क्षेत्ररक्षण करणार आहात. नक्कीच आपल्या या आयोजनाबद्दल काय म्हणशील? कसं वाटतं हा आयोजनाचा? आयोजन तर खूप आहे. धन्यवाद म्हणून आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. नक्कीच नक्कीच शुभेच्छा तुला या स्पर्धेनिमित्त. नक्कीच अतिशय दमदार आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच नाणेफेकी झाली. आपण पाहतोय एका बाजूला जासई आणि एका बाजूला करंजा संघ आणि जासई संघाची नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कॉल लागलाय नक्कीच जासई संघाकडे. तर नक्कीच प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय करंजा संघाला. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स पॅलिन बॉक्स मध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. सर्व रसिक प्रेक्षकांचं, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं, आलेल्या सर्वांचं मनस्वी मनपूर्वक स्वागत. मी विवेक पाटील आपल्याला घेऊन चलतोय एका क्रिकेटच्या दुनियेमध्ये. तर जाऊया श्री गणेश हनुमान क्रिकेट मैदानावर. नक्कीच अतिशय दमदार आयोजन आपण पाहतोय. काँग्रेस कमिटी
कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 मध्ये नक्कीच या आयोजनाचे जे महत्वाचे शिलेदार आहेत आदरणीय श्री जयवंत चोगले, अध्यक्ष उपाध्यक्ष श्री अमितजी पाटील, सचिव आहेत श्री दिनेशजी पाटील आणि खजिनदार योगेशजी पाटील आणि सर्व सहकारी. नक्कीच नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते आहे. म्हणजे एक इनिंग झालेली आहे आणि एक इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आहे. फुंडे संघाने प्रथमतः फलंदाजी करताना नक्कीच तब्बल 65 धावा काढून 63 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय आणि आव्हान पेलण्यासाठी सज्ज होतोय पेन तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणजे दादर, जाणता राजा दादर. नक्कीच या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 18 पगड जातीच्या बावळ्यांना एकत्र करून ज्या राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजांचं नाव जाणता राजा. त्या जाणता राजा दादर संघाचा आता फलंदाजीसाठी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. बादल आणि अतुल. नक्कीच बादल म्हटलं ना तर दादर संघाचा वादळ. जेव्हा जेव्हा हा बादळ वादळासारखा खेळतो ना मैदानावर तेव्हा तेव्हा जाणता राजा संघ विजयी होतो. पाहूया आज अशीच काहीतरी खेळी करावी लागेल बादळला, कारण आज वादळासारखं चमकावं लागेल, घोंगवावं लागेल या मैदानावर, कुंडेगावच्या मैदानावर दाखवावं लागेल चमकदार कामगिरी. मात्र पाहूया जीपी पुंडे संघ एक दादा संघ आहे उरण तालुक्यातील. आपण पाहतोय कुणाल घरत, किशोरजी, त्यानंतर आपण पाहतोय राकेश असेल, सत्यम असेल, हे सर्व खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या एक अप्रतिम असे खेळाडू आहेत फुंडे संघामधून आणि युवा खेळाडूंचा भरणा सुद्धा नक्कीच फुंडे संघामध्ये घेतलेला आहे. तर नक्कीच आपण पाहतोय एक दमदार सामना आपल्या भेटीला येणार आहे. तर नक्कीच गोलंदाज येतोय संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय साईश मात्रे. समोर असेल फलंदाज पाहतोय आपण बादल आणि अतुल ही जोडी पहिला चेंडू मॅच ऑन होतोय. पहिला चेंडू डॉट केला गेलाय. मोठा फटका मारायचा होता बादलला पण चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाहीये. चेंडू गेलाय निर्धाव. सा 63 धावांचं आव्हान आहे. आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालेली सलामीची जोडी. नक्कीच मॅच अतिशय जबरदस्त रंगतदार होणार आहे. साईशचा पुढचा चेंडू पॅडला चेंडू आदलला आहे. पात्र पंचांवर काय परिणाम नाही. या चेंडू जातोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव केले आहेत आणि इथं मात्र थोडंसं जगडून ठेवलंय बादल या खेळाडूला. मात्र बादल आहे हा नक्कीच मोठे फटके मारण्यामध्ये बाहेर आहे, कारण पेन तालुक्यातील नामवंत संघामध्ये नामवंत खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातो. असा खेळाडू पाहावं लागेल आपल्या संघाला जिंकवायचा असेल. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एष्टीवरचा उंच दिलेला हा चेंडू पाहतोय. अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे चेंडू मागे. हा चेंडू गेलाय निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव केले आहेत. चांगली गोलंदाजी आणि मॅन्डरटी पॉवर प्लेचे षटक हाताळताना साईज मात्र काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू मोठा फटका येतोय. टायमिंग प्रॉपर झाली का जेल आहे पाहावं लागेल. येतोय बाबा रामदेव पतंजली षटकार टोको डीजे. डीजे क्या बात. मी म्हंटल की वादळ सुद्धा वादळासारखा खेळी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय दमदार फलंदाजी मात्र या ठिकाणी होताना मात्र चेंडू हा निर्धाव जातोय. आतापर्यंत 4-5 चेंडू टाकलेत या खेळाडूंनी साईश आणि एक मोठा फटका दिलाय, परंतु पाहावं लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. वाह क्या बात है. अप्रतिम तुटून पडला या चेंडूवर. ज्या पद्धतीने फटका मारलाय ना लाजवाब फटका. येऊ दे डीजे.
थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी बक्षिसांची खैरात चालू झालेली आहे. बॅक टू बॅक 3-6. या ठिकाणी जर बॅक टू बॅक 3-6 षटकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे परेश घरत डोंगरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. नक्कीच परेशजी बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे परेश घरत डोंगरीच्या माध्यमातून बादल या खेळाडूला. नक्कीच या ठिकाणी मात्र पाहतोय आपण पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावर 10 लागतीये. 63 धाबांचा आव्हान पेलताना मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धाबा जमवल्यात. त्यामध्ये बादलच्या या 10 धाबा आहेत. एक षटकार एक चौकार. आशीर्वाद आईस्पेलला गेलता तो 19 वर्षाचा किती वर्षाचा सरांना बोला सर बोल आईस्पेलला खेळून आलेला आहे ना तर तुम्ही बोला. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय साईराज. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे मात्र चेंडू निर्धाव जातोय. साईराज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतोय. पुंडे संघाचा गेले कित्येक वर्ष गोलंदाजीची धुरा सांभाळणारा हा गोलंदाज जीपी पुंडे संघाचा. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये कार्पेट ग्राउंड शॉट जातोय. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावर समाधान मानावं लागतोय. धाव संख्या धाव फलकावर 11 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 63 धावांचा आव्हान आहे आणि आव्हान पेळायचं असेल तर चांगली फलंदाजी दमदार फलंदाजी करावी लागेल. या सलामीला आलेले जे फलंदाज आहेत बादल आणि अतुल या दोन खेळाडूंना नक्कीच खेळावं लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. नक्कीच मात्र साईराज थोडासा कमबॅक करतोय. कारण का तर पहिले 2 चेंडू पाहिलं. पहिला डॉट दुसरा सिंगल जखडून ठेवलंय फलंदाजांना. मात्र कितपत जखडून ठेवतील हे पाहावं लागेल. ऑन द स्ट्राईक बादल पाहूया ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॉडीला लागतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय या ठिकाणी. नक्कीच थोडंसं कमबॅक केलंय ते मात्र पुंडा संघाच्या साईराज या गोलंदाजांनी या ठिकाणी करावं लागेल कमबॅक दादर संघाला सुद्धा. कारण का तर 63 धाबांचं आव्हान पेलायचं असेल ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. नक्कीच मात्र जीपी पुंडे संघाचा हा साईराज अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळचा फटका कार्पेट ग्राउंड हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला या चेंडू मागून. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावचा कॉल पाहूया आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी काय चाललंय. 3 खेळाडू बॅकअपला होते परंतु तिन्ही खेळाडूंना चेंडू चकवून गेलाय आणि ही तर नक्कीच या ठिकाणी 2 धाबा घेतल्या गेल्या. त्या 2 धाबेने धाव संख्या पुढे सरकती आहे. 13 धाव संख्या. 13 म्हटलं तर आला क्रिकेट मधला अशुभ आकडा म्हटलं जातं. शुभ आणि अशुभ हे काय असतं मित्रांनो. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जास्तीत जास्त मोहिमी या अमावस्येच्या रात्री केल्यात आणि त्या मोहिमी सुद्धा फत्त केल्यात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यामध्ये काही अंतर नसतं. आपण आपल्या मनाने ठरवायचं असतं की प्रत्येक दिवस पॉझिटिव्ह आहे. तर नक्कीच पाहूया पुढे एकदा पुढचा चेंडू साईराज. यावेळचा चेंडू हवेत आहे. जेल आहे का पाहूया. नोमॅन लँड मध्ये चेंडू येतोय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडवलाय. चेंडू अडवला जातोय 2 खेळाडूंच्या मध्ये. मात्र या 2 धाबा घेतल्या गेल्या आहेत. या 2 धाबेने धाव संख्या नक्कीच पुढे सरकते आहे. 15 धाव संख्या धाव फलकावर लागते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र केली आहे साईराज या गोलंदाजांनी. कारण आतापर्यंत 5 चेंडू फक्त आणि फक्त 5 धाबा दिल्यात. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनही हाणून दिला नाही आपल्या या षटकामागे. पाहूया परंतु स्ट्राईकला पुन्हा एकदा असेल बादल. तर नक्कीच शेवटचा चेंडू असेल या षटकातला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू साईराज. बॅटची एज आणि इथं मात्र
गेलाय हवेच्या जोराने पाठीमागे हा चेंडू सीमा पार चौका डीजे. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकं म्हणजे 12 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावर 19 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत मित्रांनो. धावा संख्या जर पाहिली 63 धावांचा आव्हान पेलायचं आहे दादर संघाला तर नक्कीच 44 धावांची गरज असेल 18 चेंडू मध्ये. नक्कीच 18 चेंडू 44 धावा. 44 धावांची आवश्यकता जाणता राजा दादर संघाला. आणि या ठिकाणी मात्र पाहावं लागेल इथून गिअर चेंज करावे लागतील. इथून गिअर चेंज करावे लागतील. विकेट हॅट्रिक साठी नक्कीच पुंडे संघाच्या गोलंदाजांसाठी आलेली आहे. विकेट हॅट्रिक साठी कुणी पण घेतली तरी नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप घरत डोंगरी यांच्याकडून देण्यात येणार आहे विकेट हॅट्रिक साठी. सुरेख चेंडू टाकला. या ठिकाणी मात्र पाहतोय आपण चेंडू डॉट. गोलंदाज आहे नवीन गोलंदाज साईश ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा. नक्कीच कर्णधाराने विश्वास दिलाय विश्वास ठेवला या खेळाडूवर आणि दुसरं नाही तर तिसरं षटक नक्कीच त्याच्याकडे दिलंय. मात्र इथून गिअर चेंज करावे लागतील या 2 खेळाडूंना कारण पाहतोय आपण 44 धावांची गरज या ठिकाणी 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेत. काय गोलंदाजी केली आहे जकडून ठेवलाय. सलामीची आलेली दादर संघाची जोडी या जोडीला मात्र थोडंफार जकडून ठेवलंय. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. 2 चेंडू डॉट केलेत. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पुंडे संघाचा साईश. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. स्ट्राईक चेंज केली आहे. थ्रो मारला होता स्टंपवर परंतु चेंडू लागला नाहीये. इथे एक धाव घेतली गेली आहे. धाव संख्या धावफलकावर 20 वर जाऊन पोहोचली आहे. 20 धाव संख्या धावफलकावर जाती आहे. अजूनही 43 धावांची गरज असेल या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच 15 चेंडू 43 धावा हव्या आहेत त्या मात्र दादर संघाला. करावं लागेल संघर्ष करावा लागेल या ठिकाणी लढावं लागेल खिंड लढवावी लागेल. बादल या 2 मावळ्यांना आपली खिंड लढवावी लागेल. जर आपल्याला विजय संपादन करायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. पाहूया साईश मात्र काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू टाकल्यात फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. बॅटची एज आणि पुन्हा एकदा पाठीमागे चेंडू जातोय. चेंडू अडवला गेलाय. कुठल्याही प्रकारची धाब नाही आहे. पूर्णपणे जखडून ठेवलंय. वाह क्या बात आहे गोलंदाजी. नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवलंय. वाटलं होतं 18 चेंडू 44 धावा या षटकात येतील की 10 ते 12 धावा परंतु काय गोलंदाजी केली आहे. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले जात आहेत. चांगल्या खेळाडूंना दाबून ठेवलंय या ठिकाणी गोलंदाजांनी. आडव्या हाताने खेळलेला फटका कार्पेट ग्राउंड शॉट पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घेतली गेली आहे आणि 1 धावावर समाधान मानावा लागतोय. नक्कीच या ठिकाणी कुठल्याही गोलंदाजांनी बादल या खेळाडूचा जर विकेट घेतला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सूरज म्हात्रे यांच्याकडून. या षटकातला शेवटचा चेंडू काय गोलंदाजी केली आहे साईश. शॉट चेंडू पूल केलाय. फटका फसलाय की गेलाय आरपार आणि हा जातोय बाबा रामदेव पतंजली. षटकार टोकोडीजे.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली साईश मात्रे या गोलंदाजांनी पूर्णपणे बॅच मध्ये 27 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. अजूनही 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36 धावांची गरज. नक्कीच इथं मात्र आता मात्र बादल घोंगवावं लागेल बादलला, कारण या ठिकाणी काय साईश यांनी गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त पाहिलं फक्त 8 धावा दिल्यात आणि नक्कीच इथून मात्र कमबॅक केलंय. आता मात्र 12 चेंडू 36 धावा हव्यात. 12 चेंडू 36 धाव्या म्हणजे संघर्ष करावा लागेल. ही खिंड लढवावी लागेल या दोन खेळाडूंना. ज्या पद्धतीने मॅच मध्ये ट्विस्ट आणलंय साईश या गोलंदाजांनी, तर इथून मात्र बादल आणि या खेळाडूला अतुल या खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र फर्स्ट सेकंड थर्ड वर नाहीये, तर फोर्थ आणि 5 या गेअरवर खेळावं लागेल आपल्याला. जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल, स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, तर मात्र इथून आपल्याला कमबॅक करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. पाहूया 12 चेंडू 36 धावा. गोलंदाज आहे किशोर कडू, किशोर गरत. सुरेख चेंडू, बॅटची एज होती. यष्टीरक्षक कुणालला समजलं नाही या चेंडू हातातून निसटला आणि एका चांगल्या खेळाडूला जीवदान मिळालं आहे. पाहूया हे जीवदान ठरतोय का वरदान या खेळाडूला, कारण जेव्हा जेव्हा एका मोठ्या खेळाडूला जीवदान मिळतो ना, तेव्हा त्या जीवदानाचं वरदान केलं जातं. तसंच काही घडेल का या मैदानावर? नक्कीच, कारण बादल हा एक जबरदस्त खेळाडू आहे. करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. किशोर घरत पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुरेख फटका मारलाय. कार्पेट ग्राउंड शॉट येतो. क्षेत्ररक्षण आहे तिथं. एक धाव घेतली गेली. दुसरी धावाचा कॉल आहे. इथं मात्र तू मै करताना धाव घेण्याचा प्रयत्न, परत रिटर्न पाठवण्याचा प्रयत्न, आणि इथं मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला नाही. मंगेशजी चोगले यांना विनंती असेल की आपण मंचकावर यायचं आहे. नक्कीच मंगेशजी चोगले यांचं आगमन होतोय. सर थांबा थोडा, एक मिनिट थांबा. नक्कीच शिव साईराम 2828 ब्रँडचे ऑनर्स आणि प्रोपरायटर आपण पाहतोय. एक दमदार व्यक्तिमत्व कुंडेगाव गावचे मंगेशजी चोगले साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. मंगेशभाई चोगले यांचं आगमन होतोय या ठिकाणी. नक्कीच स्वागत असेल. आज या रजनी क्रिकेट स्पर्धेनिमित्त आपली उपस्थिती लाभलेलं आहे. आपलं स्वागत असेल या ठिकाणी ऑन द स्ट्राईक. नक्कीच पंचांकडून आलेला आहे. वाईट चेक करा. चेक केला जातोय. नक्कीच पंचांचा पाहूया काय होतोय. शरद म्हात्रे आहेत थर्ड अंपायर. फेअर डिलिव्हरी. तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी फेअर डिलिव्हरी दिली जाते आणि हा पंचांचा निर्णय सेव्ह असेल. चेंडू डॉट केला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय जकडून ठेवलंय पूर्णपणे या ठिकाणी जीपी पुणे संघाच्या गोलंदाजांनी. किशोर मात्र काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी. पाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. नक्कीच हा ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढते आता मात्र 29 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 34 धावांची अजूनही गरज असेल या ठिकाणी. आपण पाहतोय 9 चेंडू 34 धावा. मोठे फटके मारावे लागतील.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा पहिला दणका बसतोय या ठिकाणी दादर संघाला धावचीच्या स्वरूपात. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय आणि इथं मात्र जड होताना पाहतोय. कारण आता मात्र 8 चेंडू राहिले असतील आणि विजयासाठी आपण पाहतोय 34 धाबा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे. बादलच्या बॅट मधून आलाय हा मोठा षटकार. डीजे काय बात आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय की काय. बादलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धाव संख्या धाव पलकावर 35. विजयासाठी 28 धावांची गरज. 7 चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि धाव संख्या धाव पलकावर 36. नक्कीच दादा 27 धावांची आवश्यकता असेल. उरलेले 6 चेंडू 27 धावा. नक्कीच या मॅच मध्ये जर ट्विस्ट आणला असेल तर साईश या गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी केली आहे. साईश या गोलंदाजांनी. त्यानंतर साईराज आणि साईराज या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र पाठोपाठ चांगली कामगिरी करताना आपल्याला किशोर घरत यांनी पाहिलं. चांगली गोलंदाजी केली. त्याने सुद्धा 9 धाबा दिल्या. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी हव्यात आता मात्र 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धाबा. शेवटचं अंतिम षटक. एक अनुभवी असा गोलंदाज सत्यम भोईर येतोय मैदानामध्ये. गेले कित्येक वर्ष जीपी पुंडे संघामधून खेळताना आपण पाहतोय कित्येक उत्कृष्ट गोलंदाजाच्या चषक ट्रॉफीज ज्याच्या नावावर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिला तसा हा गोलंदाज सत्यम भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचे 6 चेंडू 27 धावा. परंतु मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे का. कारण बादल नावाचा खेळाडू अजूनपर्यंत मैदानावर दाखल आहे. तिथपर्यंत काही घडू शकतं मित्रांनो. तर जाऊया मैदानाकडे. राहिलेले 6 चेंडू विजयासाठी 27 धावा. होईल काय मॅच. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल काय प्रेक्षकांना. बादलच्या बॅट मधून येतील काय मोठे फटके. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आपण वॉर्न करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. सत्यम 16 एक चेंडू. पहिला चेंडू डॉट केलाय. डावकुरा हाताचा गोलंदाज चाणक्ष चपल गोलंदाज आपण पाहतोय फुंडे संघाचा. पहिला चेंडू टाकलाय डॉट. उरलेले 5 चेंडू 27 धावा. पाहिजेत मोठे फटके परंतु मोठे फटके येतील काय हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा सत्यम भोईर. क्या बात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला पायामध्ये बुंदात मारलेला चेंडू आपण पाहिला. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. या 2 चेंडू मध्ये 2 डॉट चेंडू. उरलेले 4 चेंडू 27 धावा. पूर्णपणे जखडून ठेवलंय जीपी पुंडे संघाच्या गोलंदाजांनी. दादर संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मात्र सत्यम. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट आणली आहे. नक्कीच या खेळाडूचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. कारण 4 वर्षानंतर
पुन्हा एकदा या टीम मध्ये कमबॅक केलंय या गोलंदाजाने आणि काय कमबॅक केलंय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 4 डॉट चेंडू टाकलेत. 4 वर्षानंतर खेळताना दिसतोय. काय कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी आहे. 5वा चेंडू सुद्धा डॉट. काय गोलंदाजी, जबरदस्त. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्या सत्यम भोईर. 4 वर्षांनी केलेली कमबॅक. वाटत नाही आहे 4 वर्षाचा गॅप आहे म्हणून. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने झेल टिपली आहे आणि या ठिकाणी मात्र झेल घेतली गेली आहे. पहिली मॅडन ओव्हर पाहायला मिळाली या स्पर्धेतील. काय जबरदस्त पाहायला मिळालंय आणि 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं होतं. अप्रतिम दर्जेदार मॅच पाहायला मिळाली या जीपी पुंडे संघाने.